आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आविष्कार संजय पोवार, छत्रपती संभाजी महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचा विद्यार्थी आपल्यासमोर विषय मांडतोय, एक निर्णय आणि अनेक जीवनदान. खरं तर अवयवदान म्हणजे काय? तर अवयवदान म्हणजे मृत्यूनंतर किंवा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जिवंतपणी आपल्या अवयवांचे केलेले दान म्हणजे अवयवदान. आणि याच्यामध्ये काय काय आपण अवयवदान करू शकतो? त्याच्यामध्ये हृदय, डोळे, यकृत, लिव्हर, किडनी आणि त्वचा हे आपण दान करू शकतो. आणि जर आताची सध्याची परिस्थिती जर बघितली तर भारताची जी आकडेवारी आहे ती खरंच धक्का देणारी आहे. कारण दरवर्षी 5 लाख लोक हे फक्त अवयवदानाच्या अभावामुळे किंवा अवयवांच्या अभावामुळे मृत्युमुखी पडतात. त्यातले 2 लाख लोक हे फक्त किडनीच्या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतच मृत्युमुखी पडतात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की फक्त 1% लोकच फक्त अवयवदानाची नोंदणी करतात. म्हणजे संधी तर आहे, संधी आहे बदल घडवण्याची, संधी आहे. आणि या बदलाची सर्वात मोठी गोष्ट, सर्वात मोठी भूमिका जी आहे ती आहे त्या एका निर्णयाची. श्वास जरी थांबले तरी उमेद चालू राहू दे, मरणामध्येही जगण्याची नवी ज्योत पेटू दे. तुमच्या अवयवदानाच्या एका निर्णयामुळे कोणाच्या तरी आयुष्यात नवा रंग रंगू दे, नवा रंग रंगू दे. आपण अवयवदानाच्या विषयी बोलतो, आपण पोस्टर मेकर कॉम्पिटिशन्स ठेवतो, आपण जनजागृती करतो. पण आपल्याच कॉलेजमध्ये घडलेला एक घटना तुमच्या समोर परवानगीनं मांडतोय. 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 15 मार्च 2023 एक पालक आपल्या मुलग्याला भेटायला आपल्या हॉस्टेलवरती आले होते. आणि अचानक त्यांना चक्कर आली. आणि चक्कर आल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात आपण दाखल केलं. त्यांची तब्येतीची परिस्थिती खूप बिघडत निघाली. मग आपण त्यांना पुण्याला शिफ्ट केलं. त्यांचा MRI काढला, CT स्कॅन केला. नंतर लक्षात आलं की त्यांना ब्रेन स्ट्रोक आलाय. आणि काही वेळानंतर म्हणजे अक्षरशः 2 दिवस त्यांच्यावरती उपचार चालू होते. 2 दिवस 2 बॅचचे 200 विद्यार्थी त्यांच्यासाठी आस लावून बसले होते की त्यांची तब्येत बरी होऊ दे. कारण ते सर्वांच्या समोर घडलं होतं. 4थ्या दिवशी आम्हाला निरोप आला की ते आता हयात नाही. पण 4थ्या दिवशी त्यांच्या मुलग्यानं जो निर्णय घेतला खरंच त्यातून शिकण्यासारखं आहे. कारण तुम्हीच विचार करा, 3 दिवसापूर्वी भेटायला आई जेव्हा 3ऱ्या दिवशी नाहीशी होते आणि तेव्हा म्हणजे कुटुंबावरती एक संकटांचं ओझं असतं, एक संकटांचा डोंगर कोसळलेला असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय घेता एका अवयवदानाचा आणि त्या मातेचं तुम्ही अस्तित्व या जगातलं कायम ठेवता. तिचं आजही हृदय कोणाच्या तरी आयुष्यात धडधडतंय. त्यांची फुफ्फुस आजही कोणाचा तरी श्वास जिवंत ठेवताय. त्यांची किडनी आजही कोणाचं तरी रक्त शुद्ध करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं यकृत हे आजही कोणाला तरी संजीवनी देतंय. त्यांची डोळं आजही कोणाला तरी हे जग, संपूर्ण सुंदर जग बघायला मदत करतायत. आणि त्यामुळं मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की खरं तर आपण जे ऑर्गन डोनेशनचं कॅम्पेन राबवतो, आपण जी रॅली काढतो, आपण सेलिब्रेट करतो, या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याला बदलतायत. एक बदल घडतोय आपल्या विचारांमध्ये, आपल्या विश्वासामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये एक बदल घडतोय. आणि हाच बदल घडवून आपण प्रत्येकानं आपल्या अवयवदानाची नोंदणी केली पाहिजे. कारण खूप सोपी प्रोसेस आहे. नोटो नावाची एक वेबसाईट आहे, तिथं जायचंय, स्वतःची अवयवदानाची नोंदणी करायची आहे. मी नोंदणी केलेलं आहे याची कल्पना आपल्या घरच्यांना द्यायची आहे. त्यांना कल्पना असली पाहिजे या गोष्टीची. आणि एक असा निर्णय जेव्हा घरावरती संपूर्ण संकट आलेलं असतं, घरावरती म्हणजे घरच्यांना समजवणं, त्यानंतर नातेवाईकांचे टोमणे खाणं आणि त्या गोष्टीमध्ये एक असा निर्णय घेणं जो निर्णय घेत असताना धाडस पाहिजे, साहस पाहिजे. आणि हेच धाडस, हेच साहस आमच्या अंगी यावं म्हणून आणि एक मरणानंतर थांबलेल्या श्वासांनी रुग्णांच्या स्पंदनांमध्ये पुन्हा जागृती व्हावी, हीच देवाचरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.